पहिल्या चेंडूवरती घाणाघाली पार केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धीरज आणि अजय. बॉलर राकेश. पहिल्या चेंडूवरती घाणाघाती पार. चौकार. राणी श्री गणेश होते. आता भिंगर संघाची धावसंख्या 4 ने वरते. इथं मात्र नक्कीच हा झेल टिपणं गरजेचं होतं, कारण धीरज सारखा मोठा फलंदाज इथं बाद झाला असता. आणि हा प्रतिम चेंडू काहीच मात्र समजलं. नक्कीच एक चौकार खाल्यानंतर थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या राकेशच्या गोलंदाजाकडून. तसं पाहिलं तर धीरज एक जबरदस्त मोठा फलंदाज आहे भिंगर संघातील. ओपनर गोलंदाज तसा ओपनिंग फलंदाज. एक मोठं नाव धीरज फलंदाजाचं. इथं मात्र नक्कीच 95 मात्र आकाशाला बोट उंचावलं आहे. अर्कपतीचा चेंडू होता. 1 डाऊन साठी जायचं मैदानामध्ये. पहिला मात्र फटका खाला होता राकेशने, मात्र नंतर मात्र कमबॅक करतोय थोडासा. 1 डाऊन साठी अतुल ना अतुल जातो 2 डाऊन साठी मात्र मैदानामध्ये भिंगर संघासाठी. पाहूया अतुल सुद्धा मात्र एक जबरदस्त फलंदाज आहे. इथे पाहतो आपण पहिले पळायचं षटक. 3 षटकाचा सामना सेकंड राऊंडचा भिंगर बनाम खंडाळा या दोन संघामध्ये पाहतोय. तमाम प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद घेत असताना गोलंदाजी मार करतो पाहतो आपण खंडाळा संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि पहिले षटक हातात घेतो मात्र राकेश. षटकातले काही चेंडू शिल्लक. सामोरे अवतल. चांगला फटका आणि इथे झेल टिपणं गरजेचं होतं. एक सोपा झेल होता, परंतु जमिनीला दान होतं. जीवदान मिळतं अतुल्य फलंदाजाला. 1 धाव मिळेल. धावसंख्या धाव पोहोचली 5. धावा धापल करते लागल्यात. शेवटचा चेंडू प्रतिपतर शिल्लक असेल आणि थांबवलंय. अजय जाणतोय शेवटचा घातकी चेंडू आणि सन्मान देतोय अजय. एक चांगल्या फलंदाजाची मध्ये खासियत असते की चांगल्या चेंडूला सन्मान करायचा, खराब चेंडूला मध्ये फटका खेळायचा. इथे एका षटकाच्या समाप्तीला 1-5 अशी धावसंख्या पाहतोय आपण भिंगार संघाची धावसंख्या. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो तो मात्र खंडाळा संघाकडून गोलंदाज प्रशांत. मागचा सामना नक्कीच खंडाळा संघाने मात्र गोलंदाजीच्या जयावरती हा सामना विजय मिळवला होता भिंगार संदेश संघाविरुद्ध. आणि पहिला चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय प्रशांत. अतुल स्ट्रायकर फलंदाज. इथं न स्ट्राईकला मात्र मोठा फलंदाज आहे अजय. याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. फुलटा चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार प्रशांत. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली मात्र 11 अंकावरती. जबरदस्त फटका होता. फुलटा चेंडू अतुलच्या बॅटमधून
येतोय. रिप्ले कसला त्यांचं पाच धावा. पाच. थोडासा हलगर्जीपणा इथे जाणवला, मात्र अपील करत होते परंतु इथे 5. सोळा धावा धापलकार केल्यात. क्षेत्ररक्षकांनी पण थोडंसं मात्र हलगर्जीपणा इथं काय केलाय. आपलं जरी अपील केली समोरच्या क्षेत्ररक्षकांनी परत आपण चेंडू मात्र कलेक्ट करणं गरजेचं होतं. इथं मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळतात फिंगर संघाला. सतरा धावा. 17 कडे किती धावा झाले? एका धावाच्या मदतीने मात्र 17 धावा धापल करतो पोहोचला. पण दुसरे षटक प्रगती पदार्थ चालू असताना इथे स्टेट ऑन ग्राउंड फटका पाहतो आपण. चौकार. गॅप मोठा होता आणि अतुल मात्र जबरदस्त फटकेबाजी करतोय. आपल्या संघाला मात्र अडचणीमधून सावरले त्या कोणी अतुलनी. एक षटकार अतुलच्या बॅटमधून पाहिलं आपण. एक आता चौकार येतोय आणि एक जो फेकी केली क्षेत्ररक्षकाने ती 5 धावा. म्हणजे एकूण मात्र आता धावसंख्या पाहतो आपण 21. अरे हा पुन्हा मोठा फटका आहे, परंतु झेल होणार का? आता मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही. 21 धावा धापल करते लागल्यात. 2 फलंदाज बाद. झाली का? 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. खूपच महागडे षटक. एक आता लास्ट. आणि पाहूया हा मात्र क्रॉस द लाईन. चेंडू थांबणार नाही. चौकार. फलंदाज कोणी? आदिनाथ. आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. सर्व खेळाडू मात्र एकच बळ इथे थांबणार. आपण क्रिकेट कसं खेळायचं असतं. मॅच लॅकचे स्टंप जवळ मात्र एकही खेळाडू नाहीये. बॉलर सुद्धा पुढे गेलाय. आदिनाथ त्यांच्या पारीचा अंत होतो. दुसरी धाव घेताना एकच धाव ऍड करायचे. धावसंख्या किती घेतलं? 26. आता कोण गेला? समीर जातोय. आदिनाथ त्यांची जागा भरून काढण्यासाठी समीर मैदानामध्ये शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. तो गोलंदाज मात्र मागच्या श्रेयश. हा फटका मोठा आहे. हा थांबणार नाही चेंडू.
जिथे एक धाव होती आदिनाथला स्ट्राईक होती, पण तुम्ही तो हलगर्जीपणा केला. या दुसरी धावला मात्र स्ट्राईक अजयला दिली. इथे मात्र कुठेतरी हा मोबदला फटका भोगावा लागला. किती धावा? 32 धावा धावपल करते लागलेत आतापर्यंत हाय स्कोर. शेवटचे 2 बॉल प्रगतीपथावर शिल्लक असतील. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या धावांची गरज होती ती धावा मात्र इथं आलेल्या आहेत. पहिले षटक राकेश नातळे खूपच जबरदस्त षटक होतं खंडाळा संघासाठी. शेवटचा चेंडू ना 34 धावा धावपल करता आल्यात. हा मात्र निर्धाव चेंडू किती धाव झालेत? 34-35 धावांची गरज असेल यामध्ये 18 चेंडू मध्ये. बॉलिंग पिच आहे इथं मात्र धावा पहिला चेंडू धीरज यांचा. मात्र बॉलिंग पिच आहे इथे मात्र नक्कीच तुम्हाला परफेक्ट चेंडू पाहून खेळावं लागेल. 35 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. चांगली फलंदाजी केली तर ह्या धावा सुद्धा होऊ शकतात. या विशाल आणि गणेश
नक्कीच आपण सर्व बॉल येताना आडव्या पट्ट्याने जेव्हा फटका मारत जातात नक्कीच बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. दोन षटक मात्र खूप महागडे षटक म्हणावे लागतील ते मात्र खंडाळा संघासाठी. आणि ऑफ साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहे. इथं 3 चेंडू मात्र डॉट झालेत. नक्कीच इथं मोठी फटकेबाजी खेळ करावी लागेल विशाल यांच्या. क्रॉस दरम्यान खेळा फटका त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात मंगेश. नवीन फलंदाज मंगेश गेला वन डाऊन साठी. मात्र ऑफ साईडला फटका पाहतो आपण. गणेशच्या बॅट मधून हा दुसरी धाव कंप्लीट केली जाते. फटका चांगला होता परंतु थोडस उंची जास्त. व्यक्ती पहिला षटक क्रमांक दुसरी विरुद्ध आदिनाथ 3 धावा फक्त. आणि काय मंगेश हा फटका मात्र सदवायचा होता. प्रति षटकामागे 1600 धाव संख्या उभारावी लागेल. हॅलो इथं मात्र क्रॉस द लाईन खेळला फटका त्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक पर्यंत थोडस स्पीड पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा इथं कंप्लीट केल्यात. राकेश स्वतःचं खातं ओपन करतोय. नक्कीच इथं षटकारांची आतषबाजी करणे गरजेचे, चौकारांची आतषबाजी करणे गरजेचे.
नक्कीच दुसऱ्या वेळा सुद्धा मात्र बॅटकटनीच आउट झालेला आहे फलंदाज. इथं 5 धावा धापलकडचे लागल्यात. अजून 30 धावा कराव्या लागतील. खूपच अवघड परिस्थिती. 5 धावा ना काय करताय बंद करा काय करताय. उमरे संघ आपला प्लेइंग 11 घेऊन यायचंय संयोजन कक्षाकडे. इथं नंतर गणेशला स्ट्राईक मिळते. नक्कीच षटकार खेचावे लागतील. किती धाव झाले बॉल 8 बॉल आणि 29 धावांची गरज असेल. षटकार खेचावे लागतील. ऑफ साईडला इथं टेलला चेंडू. एकच धाव मिळेल. 28 धावांची गरज. यामध्ये 6 चेंडू 28 धावा. 5 षटकार खेचावे लागतील. उद्या लवकर जा. इथे मात्र मोठा फटका गणेशच्या बॅटमध्ये परंतु धीरज नवीन फलंदाज संजय. मागच्या सामन्यात मात्र 1 डाऊन साठी गेला होता. काहीच करता आलं नाही. बरं आता नक्कीच कर्णधारांनी मागे ठेवला संजयला. आकाशात चेंडू. उंची जास्त आणि लांबी कमी. मध्ये झेल टिपतो गोलंदाज.
इथे मात्र लेफ्ट हँड फलंदाज प्रशांत. या सामन्यातील योगदानाचा मानकरी ठरतो पण आता अतुल. सुभाष काय यायचे बेंगाल संघाचा कर्णधार